नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रफुल्ल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे जननायक ह्या चित्रपटाबद्दल. विजय थालापतीचा शेवटचा पिक्चर. याचं हिंदीमध्ये नाव आहे जननेता. जननेता हा चित्रपट विजय थालापतीचा शेवटचा चित्रपट असणार. याच्यानंतर ते पूर्णपणे रिटायरमेंट घेणार आहे. रिटायरमेंट घेऊन ते पूर्णपणे राजकारणामध्ये लक्ष देणार आहे. आता विजय थालापतीची पर्सनॅलिटी म्हणजे कशी असते, एकदम स्टार्टिंग बिल्डअप पर्सनॅलिटी. त्याच्यानंतर जननायक ह्या चित्रपटामध्ये पण थोडं पॉलिटिक्स कनेक्शन थोडं वाटलं, जनतेची सेवा वगैरे असं ट्रेलरमध्ये दाखवून राहिले. आणि ह्या चित्रपटामध्ये विलनची भूमिका केलेली आहे आपली बॉबी देओलनी. पण ह्या चित्रपटामध्ये मेन मला मायनस पॉईंट काय वाटतोय, आपलं विजय थालापतीचं जे व्हॉइस ओव्हर आहे, डबिंग केलेली विजय थालापतीची. संकेत मात्रे इथून मागे म्हणजे इथल्या मागचे जे चित्रपट आहे ना, त्यांची डबिंग संकेत मात्रे यांनी केलेली असते. पण आत्ता ह्या चित्रपटाची डबिंग एकदम म्हणजे अशी चांगली नाही. डबिंग आवाज त्यांची डबिंगला लोक कमेंट्समध्ये टाकून राहिले, कमेंट्समध्ये डबिंगबद्दल क्रिटिसाइज करून राहिले. आणि पहिल्या चित्रपटामध्ये जी डबिंग होती ती साऊथची म्हणजे एकदम चांगली मस्त डबिंग होती. पण आता विजय थालापतीचा शेवटचा चित्रपट आहे, डबिंगमुळे हा जर फ्लॉप ठरला, हिंदीमध्ये चालणार नाही, तर ही पूर्णपणे मायनस गोष्ट असणार आहे. आणि विजय थालापतीचा शेवटचा चित्रपट याच्यानंतर ते पूर्णपणे राजकारणामध्ये जाणार. पण राजकारणामध्ये करिअर नाही झालं तर पुन्हा एकदा ते पिक्चरमध्ये येऊ पण शकत आहे. कारण असं साऊथच्या भरपूर साऱ्या नेत्यांसोबत झालेलं आहे की पहिल्यांदा ते